काय बरं ट्विट केलं मी? ट्विट आहे जय महाराष्ट्र शुभ प्रभात आणि टॅग केलंय फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांना. या ट्विटचा अर्थ काय समजायचा? या ट्विटचा अर्थ काय असणार? सकाळी उठल्यावरती आपण आपल्या प्रिय माणसाला जय महाराष्ट्र करतो आणि सांगतो की महाराष्ट्र आणि शिवसेना, शिवसेनेचे वाघ जिवंत आहेत. बरं, मला सवय. आता बघा, नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत, अमित शहा या देशाचे गृहमंत्री आहेत, फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आणि या तिघांनी मिळून शिवसेना तोडली, म्हणजे महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात त्यांना मी सांगितलं की आहोत आम्ही अजून, टायगर है भी जिंदे है, सब जिंदा है जगह जगह पे. आणि 5 जुलैला मराठी विजय दिवस जो आहे त्याचं त्यांनाही आम्ही आमंत्रण देणार आहोत किंवा त्यांनी बघावं हा विजय दिवसाचा सोहळा काय आहे 5 जुलैला. तो मराठी भाषेसंदर्भात किंवा हिंदी सक्ती संदर्भात मराठी एकजुटीनं विजय प्राप्त केला. हा विजय या महाराष्ट्र देशांवरचा विजय प्राप्त आहे, म्हणून त्यांना जय महाराष्ट्र केला. त्याआधी तुम्ही म्हणालात की आमचे प्रिय नेते आहेत. इतक्या सगळ्या राजकीय घडामोडींनंतरही नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे तुमच्यासाठी प्रिय नेते आहेत देशाचे. त्यांनी ज्या पद्धतीनं, बघा, शत्रूला कधीही प्रिय म्हटलं पाहिजे. शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे की शत्रू हा तोला मोलाचा असायला पाहिजे. महाराष्ट्राच्या दुश्मनांना आम्ही, जो काल संघर्ष झाला आम्ही त्या दुश्मनांना दाखवलं महाराष्ट्राची एकजूट काय आहे ती. हेट द सीन बट नॉट द सिनर. पापाचा द्वेष करा, पाप्याचा करू नका, असं एक इंग्रजीमध्ये सुविचार आहे. हेट द सीन बट नॉट द सिनर. आणि असे जेव्हा दुश्मन महाराष्ट्राच्या समोर राहतील तेव्हा आम्हाला लढाईला, संघर्ष करायला, शिवसेनेला असेल किंवा माननीय उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील, आम्हाला मजा येते. आम्ही लढणारे लोक आहोत. त्यांना वाटलं असेल की त्यांनी जे घाव घातले त्याच्यामुळे महाराष्ट्र कोलमडून गेला किंवा शिवसेना कोलमडून गेली. अजिबात नाही. आम्ही उभे आहोत आणि उभे राहणार, लढणार आणि एक दिवस तुम्हाला घरी पाठवणार. ठरलंय माझं. काल सन्माननीय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. माननीय उद्धव साहेब, शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की वरळीला जे डोम सभागृह आहे मोठं, तिथे हा सोहळा करावा. पण त्याचबरोबर शिवसेनेनं आधी शिवतीर्थ मिळावं या कार्यक्रमासाठी. यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेला आहे. कारण मराठी माणसाचा हा सोहळा शिवतीर्थावर व्हावा अशी एक भूमिका होती. अर्ज तो आमचा अजूनही पेंडिंग आहे. अनिल परब त्यासाठी प्रयत्न नक्कीच करताय, पण हे सरकार काय आम्हाला ती परवानगी देणार नाही, हे आम्हाला माहिती आहे. शिवतीर्थावर जिथे शिवसेनेचा जन्म झाला, मराठी माणसाच्या एकजुटीचा जन्म झाला, त्याच्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डोमचा पर्याय सुचवला आणि तो आम्ही स्वीकारला सगळ्यांनी. आता त्या संदर्भात काल आमची एक बैठकही झाली आणि त्या बैठकीमध्ये साधारण कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं, काय असावं, किती माणसं येतील, हे सगळं आम्ही त्याच्यावरती चर्चा केली. पहिली चर्चा केली. 5 जुलैला साधारण 12 ते 12:30च्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल. आणि मुंबईमध्ये सध्या एकमेव भव्य सभागृह किंवा एक मोकळी जागा आहे आणि त्या कार्यक्रमाला नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील. ठाकरे एकत्र येतील त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर. त्याच्याविषयी आता दुमत असण्याचं आणि शंका असण्याचं कारण नाही. पण या लढ्यात जे सहभागी झाले सगळे, मग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील, डावे पक्ष असतील, या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करू. कारण आपण जेव्हा म्हणतो की मराठी एकजूट, महाराष्ट्राची एकजूट, ती एकजूट ही राजकीय मतभेद आणि राजकीय पक्षांच्या पलीकडली एकजूट आहे. आणि आम्हाला या दिल्लीला हेच दाखवायचं आहे
जेव्हा जेव्हा दिल्लीनं अघोरी कायद्यांच्या आधारे किंवा सत्तेच्या आधारे आमच्यावरती हल्ले केले, तेव्हा महाराष्ट्र हा अधिक ताकदीनं उसळून उभा राहील. हेच आम्हाला नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना दाखवायचं आहे. म्हणून त्यांना आज मी जय महाराष्ट्र केलं. नाही, पण राऊत साहेब, उद्धव ठाकरेंच्या युती संदर्भात काल राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये एक विधान केलं. ते म्हणतात युती आघाड्यांचा विचार निवडणुकांच्या वेळी करू, मराठी भाषिकांच्या या विजयाला कुठल्याही पक्षीय लेबल लावू नका, असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. बरोबर बोलले आहेत ते. तर चुकीचं काय बोलले? हा विषय आधीपासूनच चर्चेमध्ये आहे की या मोर्चा असेल, विजय मेळावा असेल, याला पक्षीय लेबल लाव. हे जरी खरं असलं तरी या सोहळ्याचं आयोजन हे शिवसेना आणि मनसे एकत्र करते, हे तेवढंच खरं आहे ना. दुसरं तर कोणी करत नाही. या संदर्भातल्या बैठका दोन पक्षातच होत आहे. या संदर्भात चर्चा श्री राज ठाकरे आणि श्री उद्धव ठाकरे यांच्याशीच होते. हे सुद्धा तुम्हाला दुर्लक्षित करता येणार नाही. बाकी आपण असे कितीही बोललो, काही केलं तरी शेवटी दोन पक्षांच्या माध्यमातूनच हे सगळं घडत आहे.